सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत। पाहूयात आजच्या टॉप 10 हेडलाईन्स। भुजबळांच्या मनातील शंका दूर करू, भुजबळांची नाराजी दूर करण्याचा मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न, ओबीसीवर अन्याय करणार नसल्याचीही हमी। मुख्यमंत्री फडणवीसांविषयी जरांगेंची पुन्हा एकदा पातळी सोडून टीका, शिंदेंना चांगला माणूस असल्याचे प्रमाणपत्र देताना फडणवीसांविषयी अनुद्गार। मंत्री छगन भुजबळ यांच्या नाशिकमधील घर आणि कार्यालयाच्या बाहेर पोलीस बंदोबस्तात वाढ, मराठा आरक्षण GRच्या संदर्भातल्या भूमिकेनंतर प्रशासन अलर्ट। 6 दिवसांमध्ये ओबीसींच्या 12 मागण्या मान्य, ओबीसींच्या महामंडळांना प्रत्येकी 50 कोटी रुपये मिळणार, नागपूरमध्ये सुरू असलेल्या ओबीसींचा साखळी उपोषण समाप्त। बेकायदा मुरुम उत्खननावरील कारवाई रोखण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची महिला अधिकाऱ्यांना धमकी, कारवाई थांबवा अन्यथा ॲक्शन घेईन, दादांचा इशारा। उद्योगपती गौतम अदानी यांनी घेतली शरद पवारांची भेट, सिल्वर ओक वरच्या भेटीचं कारण गुलदस्त्यात। नवी मुंबईतील सिडकोच्या 5000 कोटींच्या जमीन घोटाळ्याची उच्चाधिकारी समितीकडून दखल, मुख्य सचिवांना पत्र लिहून चौकशीचे निर्देश, आमदार रोहित पवार यांची एक्सवरून माहिती। कर्जतमध्ये धर्मावरती आधारित टाउनशिप उभी राहत असल्याच्या तक्रारीची मानव अधिकार आयोगाकडून दखल, सरकारकडे अहवाल मागितला। मुंबईसह उपनगरांमध्ये ईदच्या सुट्टीमध्ये बदल, 5 ऐवजी 8 सप्टेंबरला ईदची सुट्टी, अनंत चतुर्दशीमुळे ईदचा जुलूस सोमवारी निघणार असल्याचा निर्णय। कुंभोज परिसरात पोलिसांचा डॉल्बीवर अंमलबजावणीचा बडगा, 10 नंतर डॉल्बी बंद केल्याने अनेक तरुण मंडळांचा हिरमोड, लाखो रुपयांचं नुकसान। सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।